नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला तर बघूया आजचा अद्रक बाजार भाव काय आहे आपल्या आजूबाजूच्या बाजार समितीमध्ये। पहिली बाजार समिती जुन्नर नारायणगाव, आवक झालेली आहे 15, किमान जो दर भेटलेला 1000, कमाल जो दर भेटलेला 7000 आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे या बाजार समितीला 4000 पर्यंत दर भेटलेला आहे। तर यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर, आवक झालेली आहे 20, किमान जो दर भेटलेला आहे 4500, कमाल जो दर भेटलेला आहे 5500 आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे 5000 पर्यंत या बाजार समितीला दर भेटलेला आहे। यानंतरची बाजार समिती सातारा, आवक झालेली आहे 12, किमान जो दर भेटलेला 4000, कमाल जो दर भेटलेला 6000 आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला 5000 पर्यंत या बाजार समितीला दर भेटलेला आहे। यानंतरची बाजार समिती आहे राहता, आवक झालेली आहे 3, किमान जो दर भेटलेला 5000, कमाल जो दर भेटलेला 7000 आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे या बाजार समितीला 6000 पर्यंत दर भेटलेला आहे। यानंतरची बाजार समिती आहे अमरावती, आवक झालेली आहे 18, किमान जो दर भेटलेला 4000, कमाल जो दर भेटलेला आहे 8000 आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे या बाजार समितीला 7000 पर्यंत दर भेटलेला आहे। यानंतरची बाजार समिती आहे अकलूज, आवक झालेली आहे 10, किमान जो दर भेटलेला आहे 4500, कमाल जो दर भेटलेला आहे 6000 आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे 5500 पर्यंत दर भेटलेला आहे। यानंतरची बाजार समिती पुणे, आवक झालेली 685, किमान जो दर भेटलेला 1000, कमाल जो दर भेटलेला आहे 6000 आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे 3500 पर्यंत या बाजार समितीला दर भेटलेला आहे। यानंतरची बाजार समिती आहे पुणे मोशी, आवक झालेली आहे 52, किमान जो दर भेटलेला 3000, कमाल जो दर भेटलेला 4000 आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे 3500 पर्यंत या बाजार समितीला दर भेटलेला आहे। यानंतरची बाजार समिती वाई, आवक झालेली आहे 10, किमान जो दर भेटलेला 4500, कमाल जो दर भेटलेला 5500, सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे 5000 पर्यंत या बाजार समितीला दर भेटलेला आहे। यानंतरची बाजार समिती आहे धारशिव, आवक झालेली आहे 21, किमान जो दर भेटलेला आहे 3000, कमाल जो दर भेटलेला 5300 आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला 4150 पर्यंत या बाजार समितीला दर भेटलेला आहे। शेतकरी मित्रांनो, हा होता आजचा अद्रक बाजार भाव। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।